हॅलो गाईज, वेलकम बॅक. आज मी तुमच्यासाठी एक परत नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. खूप छान आहे. तुम्ही चटपटीत ही रेसिपी खाऊ शकता. बघा, आज मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मेथीपासून मी आज तुम्हाला छान असे मेथीचे ठेपले बनवायचे शिकवणार आहे. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे, पण खायला एकदम उत्कृष्ट. लहान मुले तर एन्जॉय करत खाणार आहे. मुलांच्या टिफिनसाठी तर खूप साधी आणि सोपी आहे ही रेसिपी. तुम्ही बघू शकता. हे बघा, ठेपले बनवण्यासाठी मी मेथीची भाजी 4 ते 5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुम्ही बघू शकता, 1 वाटी मी छोटी दही घेतलेलं आहे. थोडंसं लाल तिखट, थोडंसं 2 चमचा साजूक तूप आणि हळदी 1 चमचा आपल्याला वापरायची आहे ठेपल्यांसाठी. 2 ते 3 चमचे लसूण वापरायचा आहे. लसूण हा थोडा जास्त घ्यायचा आहे. 1 टेबलस्पून जिरा. तर मी तुम्हाला दाखवते. पहिले आपल्याला मेथीची भाजी परतून घ्यायची. ठेपल्यांसाठी आपल्याला मेथीची भाजी छान शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी 2 ते 3 चमचे तेल टाकलेलं आहे कढईत. तुम्ही बघू शकता. त्यात आपण हे 2 ते 3 चमचे काप केलेला लसूण त्यात टाकणार आहे फोडणीसाठी आणि 1 टेबलस्पून जिरे. ही फोडणी चांगली परतून घ्यायची आहे. आणि त्याच्यात ही 1 जोडीची मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून निवडून मी त्यात टाकत आहे. ही भाजी मी चांगली परतून घेत आहे. आता या भाजीमध्ये 1 चमचा मी हळद टाकत आहे. 2 चमचे लाल तिखट टाकत आहे. मी आता याच्यात थोडंसं 2 ते 3 चमचे पाणी टाकत आहे. याची अशी छान फोडणी शिजून झाली की भाजी, मग आपण याला पिठात घालून चांगलं कणिक मळून घेणार आहे. 1 छोटा चमचा आपण या मेथीच्या भाजीमध्ये बडीशोप पण टाकणार आहोत. बडीशोपने तर फार छान चव येते पराठ्यांची. आणि थोडीशी अर्धा चमचा आपण पिठी साखर घालणार आहोत, ज्याने कडूपणा मेथीचा कमी होतो. ठेपले एकदम चविष्ट लागतात. बघू शकता, मी 1 कप पाणी टाकलेले होते, तरी पण मिठाने त्याला आणखी पाणी सुटलेले आहे भाजीला. भाजी ही आपली ऑलमोस्ट शिजलेलीच आहे. आता मी गॅस बंद करत आहे. 2 मिनटे मी भाजी बंद करून ही अशीच ठेवणार आहे, जेणेकरून ही थोडीशी थंड होईल. सो आपली भाजी शिजून रेडी आहे. तोपर्यंत आपण कणिक मळण्यासाठी मी पीठ टाकून घेते. 3 ते 4 वाट्या पीठ आपण ठेपल्यांसाठी काढून घेतलेले आहे. त्यामध्ये मी 1 छोटी वाटी दही टाकणार आहे. ठेपले याने छान खुसखुशीत लागतात. नंतर आपण जी भाजी शिजवली होती ना, ती हळूहळू यात टाकणार आहे. थोडी कोमटच आहे. शिजवलेल्या भाजीची चव कच्च्या भाजीपेक्षा जास्त छान लागते. आता मी हे व्यवस्थित हलवून घेणार आहे. हे कणिक आपल्याला छान मळून घ्यायचं आहे मऊ. कणिकमध्ये मी 2 चमचे साजूक तूप घालत आहे, ज्याने आपला डो एकदम मऊ होतो. सो तुम्ही बघू शकता, ठेपल्यांचा मी डो बनवत आहे. जेवढं आपण भाजीत पाणी घातलेलं होतं ना, तेवढ्याच पाण्यात हे कणिक छान मळून घ्यायचं आहे. सो तुम्ही बघू शकता, आपल्या ठेपल्यांसाठीचा डो एकदम रेडी झालेला आहे. एकदम मऊ झाला आहे तुपामुळे. आता आपण याचे ठेपले करून घेणार आहोत. थोडंसं याला पीठ लावायचं. हा ठेपला व्यवस्थित लाटून घ्यायचा गोल गोल. तुम्हाला जाड हवा असेल तर तुम्ही जाडही ठेवू शकता, आणि तुम्हाला खाकऱ्यासारखं हवं असेल तर तुम्ही एकदम पातळ लाटून घ्यायचा आहे तो. मी मुलांसाठी एकदम पातळ लाटते, जेणेकरून त्यांना असं क्रिस्पी क्रिस्पी आवडतो ना. माझा ठेपला रेडी झालेला आहे. मी आता तव्यावर टाकत आहे. तवा चांगला तापलेला आहे. आता याच्यावर मी साजूक तूप घालत आहे. जेवढं जास्त तूप लावलं ना, तेवढं ठेपला एकदम चविष्ट लागतो. बघू शकता की आपला ठेपला त्या दोन्ही साईडने छान खमंग भाजलेला आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. मुलांच्या टिफिनसाठी तर एकदम उत्तम आहे. नक्की ट्राय करा. आपला ठेपला किती छान फुललेला आहे, किती क्रिस्पी झालेला आहे. मी याला चटणीसोबत खाणार आहे. तुम्ही यासोबत दही किंवा केचपही खाऊ शकता. नक्की ही रेसिपी मुलांसाठी ट्राय करा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. बाय.